मस्त एन्जॉय करा. बाय 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 बाय. आईच्या गावात झाड पडलं रे. सगळा अख्खा दिवस चांगलाच जातो असं नाही. मला काही दाखवतो आज. काय काय म्हणजे वातावरण जर बघितलं ना बिजा. बाय 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 बाय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू रोहित वर्स ब्लॉग. कसे आहात सगळे? सगळे चांगलेच असतील. थँक्यू सो मच. मंडळ आभारी आहे माझा जो फर्स्ट ब्लॉग आहे त्यासाठी चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल. ठीक आहे, भले जास्त व्ह्यूज नाहीत पण 90-100 व्ह्यूज पण खूप झाले माझ्यासाठी. ठीक आहे, सो आत्ता सध्या मी अजून एक इव्हेंटला चाललो आहे. बिझनेस इव्हेंट नसेल तो, एक CP इव्हेंट आहे. ठीक आहे, अँड थँक्यू सो मच मंडळ. खूप आभारी तुमचं की तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला. आता सध्या मला काही इम्प्लिमेंट करण्यासाठी काही लोकांचे सजेशन्स आहेत. सजेशन्समध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मी माईक वापरावा. ठीक आहे, तर ठीक आहे, ते पण मी पूर्ण करेल. हळूहळू सगळ्या गोष्टी मी नीट करेल. ठीक आहे, माईक मी सुरुवात करेन. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हिंदीमध्ये सुरुवात करावी, बट त्यांना मी असं सांगेल की हां नक्की पुढचे व्लॉग्स मी हिंदीमध्ये सुरुवात करेल हळूहळू. बट आता सध्या थोडा कॉन्फिडन्स लेवल अजून वाढण्यासाठी मला असं वाटतं की मी मराठीत सध्या कम्फर्टेबल आहे, सो मराठीत मी करेलच. ठीक आहे, बट हिंदीत नक्की करणार 100%. आता दुसऱ्या दिनचर्या व्लॉगमध्ये. ठीक आहे, काय माहिती सवय झाली मला ते वर्ड वापरायची. ठीक आहे, कारण की हा आपल्या श्रीमान दादांचा जो वर्ड आहे, ठीक आहे, तो श्रीमान दादांचा वर्ड जो आहे तो आपण नाही विसरू शकत. त्यांचे ब्लॉग्स बघूनच आपण सुरुवात करतो आहे काही गोष्टींची. ठीक आहे, सो हॅट्स ऑफ टू श्रीमान दादा. आजचा दिवस एक CP मीट आहे आत्ता, त्याकडे आपण चाललो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मी सुरुवात करेल. काही मीटिंग्स आहेत आपल्या. माझ्या स्कूलमधला फ्रेंड आहे जे की मी त्याला जवळपास एक 6 to 7 years नंतर त्याला भेटतो आहे. सिद्धेश नाव आहे त्याचं. त्यानंतर आपण पुष्करला पण भेटणार आहे. ठीक आहे, पुष्करला तुम्हाला मी फर्स्ट टाईम भेटवतो आहे. ठीक आहे, सो आजचा दिवस बिझी तर आहे पण मी जेवढा व्लॉग शूट करता येईल ना तेवढा व्लॉग मी शूट करेल. अँड मला असं थोडंसं आयडिया आली आहे. ठीक आहे, काहींचे सजेशन्स आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चॅलेंज का सुरुवात करत नाही, एक 30 days चॅलेंज किंवा 45 days चॅलेंज, जे की नवीन स्टार्टअप नवीन बिझनेसेस जे स्टार्ट करत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवायला. ठीक आहे, ॲक्च्युली ते करू शकतो मी, कारण सध्या जिथं मी चाललो आहे ठीक आहे तिथं सगळीकडं काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन भेटते. नवीन स्टार्टअप असतील, नवीन बिझनेसेस असतील त्यांच्यासाठी. ठीक आहे, नवीन आयडियाज असतील. तर मला असं वाटतं मी चॅलेंज स्टार्ट करावं. तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटतंय. जर काही नवीन सुरुवात करायची असेल तर मला असं वाटतं मी करेल नक्की. ठीक आहे, सो आत्ता आपण जाऊयात. तिकडं आपली वाट बघतात रोहित सर आहेत. ठीक आहे, तर रोहित सरांशी तुम्हाला भेटवतो मी.
गाईज मी ॲक्च्युली कल्याणच्या आता एक सॅम्पल फ्लॅटमध्ये आलो. ठीक आहे, मी वर्ड विसरलो होतं काय बोलतात. ठीक आहे, सॅम्पल फ्लॅटमध्ये आलो. बट इतका सुंदर फ्लॅट आहे, म्हणजे खरं सांगतो. हा आय थिंक 850 स्क्वेअर फूट आहे. ठीक आहे, 850 स्क्वेअर फीटमध्ये त्यांनी एवढा भारी डिझाईन केला आहे. ठीक आहे, हा 2 BHK आहे. बट 2 BHKमध्ये पण त्यांनी एवढ्या प्रॉपरली सेट केल्या आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, बट मला असं वाटतं की उंडरीमध्ये, ठीक आहे, उंडरीमध्ये ह्या प्राईजमध्ये, ठीक आहे, ह्या लोकेशनवरती ह्या प्राईजमध्ये लिटरली खरं सांगतो बेस्ट बजेट आहे आत्ताचं. ठीक आहे, मला असं वाटतं मी जो पूर्ण प्लॅन केला आहे, ठीक आहे, निदान तुम्ही कोणीही जर इंटरेस्टेड असेल, कोणीही फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पज किंवा राहण्यासाठी सुद्धा, इथं बऱ्याच गोष्टी आहेत जे डेव्हलप होणार आहेत. उंडरीमध्ये सध्या सगळ्यांना कळालं असेल की एक्झॅक्टली काय चाललं आहे. नसेल माहिती तर नक्की मला कमेंट करा. ठीक आहे, मी तुम्हाला सांगेन नक्की. ठीक आहे, की पुढं फ्युचरमध्ये काय गोष्टी होणार आहेत उंडरीमध्ये. ठीक आहे, खरंच खूप चांगला प्रोजेक्ट केला आहे. कल्या ग्रीन्स जर सर्च केलं तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे, मी अजून लाईव्ह अपडेट देत राहील. ठीक आहे, आता रोहित भाऊंना भेटून घेऊ. रोहित सर आहेत, रोहित सरांना भेटू. ठीक आहे, सो पुढचा शूट मी पूर्ण दाखवेल तुम्हाला. जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करेल. हो, ठीक, थँक्यू. जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आता सध्या. बट ह्याच्यात आत्ता मी आता इंटरेस्टेड इन द सेन्स आज माझा उपवास आहे, त्यामुळे मी काही खाऊ तर शकत नाही. गाईज मी 1 मंथमध्ये, ठीक आहे, 1 मंथमध्ये मी अराऊंड 100+ लाईक 100+ म्हणजे 103, 104 काहीतरी त्यांनी टोकन्स कलेक्ट केले. ठीक आहे, म्हणजे टोकन्स लिटरली कलेक्ट केलं म्हणजे ते पण एक साधारण एका महिन्यात 1 ते 2 महिन्यामध्ये त्यांनी तेवढं सगळ्या गोष्टी केल्या. ठीक आहे, तर हॅट्स ऑफ आहे खरंच त्यांनी जेवढं स्पीडअप त्यांनी काम केलं आहे खरंच मानलं आणला. पण तेवढं सोपं नाही आहे. ठीक आहे, तरीसुद्धा त्यांनी एवढं सेल आउट केलं, सो चांगली गोष्ट आहे खूप. गाईज थोड्या वेळासाठी मी थोडं इव्हेंटच्या बाहेर आलो. ठीक आहे, त्याचं मागचं रिझन असं आहे की आपलं स्टॉक मार्केट ट्रेडिंग, ठीक आहे, आज निफ्टीनी ज्या पद्धतीने रिॲक्शन दिलं आहे, ठीक आहे, अराऊंड 400 पॉईंट्स गॅप डाऊन. ठीक आहे, 400+ पॉईंट्स गॅप डाऊन होतं. ठीक आहे, सकाळी. आणि थोडं इव्हेंटमध्ये मी बिझी असल्यामुळे माझं जास्त लक्ष नव्हतं. पण खरंच म्हणजे काय म्हणता येईल, प्रॉफिट झाला नाही असं नाही. ठीक आहे, मार्केट मी तुम्हाला आता स्क्रीनशॉट मी तिथं मेन्शन करेल आत्ता सध्या. ठीक आहे, मार्केटने किती गॅप पॉईंट्स खाली गेल्यात, नंतरसुद्धा किती पॉईंट्स वरती आलं. ठीक आहे, सो मार्केटची आज रिॲक्शन खूप चांगली होती. त्याच्यावरती आपण पूर्ण डिस्कशन रात्री करूयात. ठीक आहे, कारण की आपण रात्रीचा वेळ देतो स्टॉक मार्केटसाठी. सो मार्केटसाठी संध्याकाळी आपण एक वेळ देऊ. ठीक आहे, की एक्झॅक्टली ॲनालाइज करू की एक्झॅक्टली आज काय झालं, का मार्केटने एवढे मोठे रिॲक्शन्स दिले आहेत. ठीक आहे, आणि सगळा अख्खा दिवस चांगला जातो असं नाही. ठीक आहे, त्यामुळं फक्त एक थोडंसं ज्यूस पिलं मी आणि त्याच्यानंतर शर्ट थोडा घाण झाला आहे माझा. मला तो शर्ट चेंज करणं गरजेचं आहे, म्हणजे खूप घाण इम्प्रेशन पडतं आहे. ठीक आहे, खूप घाण वाटतं आहे त्या गोष्टी मला, काय माहिती का. पण ठीक आहे, आणि मार्केट रिलेटेड खरंच बोलूयात आज. गरज आहे, कारण की मार्केटने ज्या गोष्टी आज ज्या पद्धतीने आज रिॲक्ट केलं आहे ना, हॅट्स ऑफ बाई. बघूयात एक्झॅक्टली आता काय करता येईल. ठीक आहे, बट मी तुम्हाला पूर्ण डिस्कशन आपण जे आहे स्टॉक मार्केटबद्दल ते रात्री करूयात. सध्या आता इव्हेंट संपत आला आहे. इव्हेंट झाल्यानंतर मी शर्ट पहिले बदलणार आहे. ठीक आहे, शर्ट चेंज झाल्यानंतर आपण जसं ठरलं आहे की संध्याकाळी एक मीटिंग आहे. ठीक आहे, त्याला आपण भेटूयात सिद्धेशला. ठीक आहे, आणि त्यावेळेस काही डिस्कशन करूयात. ठीक आहे, रात्री घरी आलो की सगळ्यात पहिले आपण मार्केटवरती बोलूयात. ओके, थँक्स गाइज. फक्त म्हणजे 2 मिनिट में पलट गया, 2 मिनिट में. मी आत्ता जस्ट शूट झालं. ठीक आहे, तुम्ही आत्ताचा व्हिडिओ बघितला असेल. ठीक आहे, जस्ट इव्हेंट झालं, घरी आलो, कारण की तुम्हाला माहिती मला शर्ट चेंज करायचा होता. घरी आलो, 2 मिनिटात काय चेंज. काय म्हणजे वातावरण जर बघितलं ना, भाई
काळं दिसतंय ते. भाई साहब, सिद्धेश यार मला भेटायचंय रे, पण काय कळत नाही काय करू. ट्राय करतो, नक्की ट्राय करणार. काय यार वातावरण बघ. घराबाहेर खरंच पडू नका, फक्त सांगतो, कारण की एवढी वाईट अवस्था झाली आहे ना. आता इव्हेंटला जायचं आहे, बट सॉरी इव्हेंट नाही, सिद्धेशला भेटायचं आहे. तिथं कसं जाता येईल काय जाता येईल माहीत नाही, पण बघूया ट्राय करेल. पण मीटिंग कॅन्सल नाही म्हणलं तर मीटिंग कॅन्सल नाही करणार मी, नक्की जाणार. तुम्ही फक्त पाऊस बघा आता. बाय 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 बघा इथं दिसलं तुम्हाला. रे रे पावसा तुला देतो पैसा रे. दिसतात रे लोक. पाऊस असो, तुफान असो, काहीही असो, कामं नाही थांबली पाहिजे बाई. कामं चुकून पण थांबली नाही पाहिजे बाई. आपण चाललेलो आहे सिद्धेश खाटपे ह्यांना भेटायला. ठीक आहे. पाऊस खूप झालाय, मला जर बघायचं असेल सगळीकडं पाणीच पाणी, पाणीच पाणी. इथून जिथून तिकडं पाणीच पाणी. आणि आता जर आपण निघालो सिद्धेश सरांकडे जाता जाता आपल्याला बऱ्याच ठिकाणी असेच पाणी दिसतील. बघूयात सेफली जातोय की नाही जाते. सेफ जाणं गरजेचं आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे आत्ता माझ्यासाठी तरी. ठीक आहे. सो बघूयात, जाऊयात. आता रस्त्यामध्ये जेवढ्या गप्पा मारता येईल तेवढ्या गप्पा मारू. नाही जमलं तर तिकडे जाऊन गप्पा मारू, काय विषय नाही. चालतंय. चलो टेक केअर. गाईज, सिद्धेशचा फोन झाला आता. तो पण म्हटलाय की खूप कठीण आहे तिकडे येणं. ठीक आहे. सो म्हणजे जाऊ शकतो नाही असं नाही आहे, पण आपले रिस्क आहे. सो मला असं वाटतंय की तुम्ही पण रिस्क न घेता, ठीक आहे, घराबाहेर नाही पडलं तर खूप बेटर आहे. कशाला रिस्क घ्यायची आहे की आपलं काम आहे तर आपलं जाणं महत्त्वाचं आहे. सो आपण जाऊयात, सावकाश जाऊ. ठीक आहे. काळजी घ्या, घराबाहेर पडू नका प्लीज. गाईज, माझ्या छोट्याशा स्विमिंग पूल पासून आपण जाऊयात, एक्झिट करूयात. ठीक आहे. म्हणजे घरातून निघल्या सुरुवात आहे. मला तर टेन्शन आहे लागलंय की पुढं काय असेल. आईच्या गावात झाड पडलं रे. आई शपथ. बाय 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 बाय. गाइस, टेंशन आ रहा है मेरे को अभी सच्ची में टेंशन आ रहा है. मी पप्पांना म्हटलंय, पप्पा काय नाही हो, एवढं काय त्यात, पाऊस तर झालाय फक्त. एक दिवसाच्या पावसाने काय होणार आहे. हा हा हा, फ्रेश उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी थंड थंड गार वारा. बराबर अशा काय सीन आहे यार. गाईज, दुपारच्या नंतर डायरेक्ट रात्रीचा एक शूट करतोय मी. डायरेक्ट घरी आलोय. ठीक आहे. येस, नाही काढता आला मला व्हिडिओ. ठीक आहे. मला माहीत नाही मी ब्लॉगर कसा बनणार आहे. ठीक आहे. पण मला नाही शूट करता आलं. ठीक आहे. आय एम सो सॉरी. तिकडे गेल्यानंतर मीटिंग स्टार्ट झाली. मीटिंगमध्ये बराच वेळ गेला आणि तुम्हाला जसं माहिती होतं आज उपवास असल्यामुळं मी काहीच खाल्लं नव्हतं. ठीक आहे. एवढी जाम भूक लागली होती. मीटिंग झाल्या मी घरी आलो. ठीक आहे. खूप वाईट अवस्था आहे आत्ता पुण्यात पावसामुळे. बरेच रस्ते बंद, त्यानंतर झाडं एवढी पडली होती, रस्ते वगैरे खूप खराब होते आणि मला शूट नाही करता आलं. त्यामुळे मी आता जस्ट आलो आहे. पार्किंगवरच आहे अजून, मी काही घरी पण नाही गेलो. सो आता ह्याच्या पुढचा जो व्लॉग असेल, ठीक आहे,
मी जसं म्हटलं होतं मार्केट रिलेटेड काही ॲनालाइज करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तर ते एक करूयात आता, ठीक आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच गोष्टी मला एक्सप्लेन करायच्या आहेत आणि आजच्या गोष्टी ज्यांच्यासोबत मीटिंग झाली किंवा सगळ्या गोष्टी झाल्या ते एक्सप्लेन करायचं आहे मला, डिस्कस करायचं आहे. सो मी थोडाच वेळ घेईल, घरी जाईल, जेवण करेल. ते खूप इम्पॉर्टंट आहे आत्ता माझ्यासाठी. जेवण करतो आणि ते झाल्या मग आपण बसूयात, ठीक आहे गाईज. आता मस्त आहे की जेवण झालेलं आहे, ठीक आहे. आता जेवण झाल्यानंतर मी थोड्या वेळ बसलो जरा की एक्झॅक्टली आज काय काय गोष्टी घडल्या आहेत, काय सगळ्या गोष्टी काय तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, ठीक आहे. सध्या मार्केट मी सध्या बघतो आहे, ठीक आहे. तुम्हाला मी दुपारी एकदा मी सांगितलं की इव्हेंट चालू असताना मी ट्रेड पण केला, ठीक आहे. आणि त्या ट्रेडमध्ये एक छोटीशी गोष्ट झाली माझ्याकडनं, चूक झाली माझ्याकडनं जी व्हायला नाही पाहिजे, ठीक आहे. आता मला असं वाटतं आहे की ट्रेडिंग रिलेटेड आपण जॉईन होतोच आहे, ठीक आहे. सो आपल्याला कळेल की डूज अँड डोंट्स ट्रेडिंगमधल्या, ठीक आहे. ज्या चुका मी कधी करत नाही आहे, ठीक आहे, ते तर मी तुम्हाला सांगेलच, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ट्रेडर्सला जर माहिती असेल तर ओव्हर ट्रेडिंग म्हणा की किंवा स्टॉप लॉस न लावता ट्रेड करणं, ठीक आहे, किती महागात पडतं हे ट्रेडरला चांगलं माहिती आहे, ठीक आहे. सो ते चुका ठीक आहे, चला ते खूप मोठ्या चुका झाल्या, ते आपण विसरून गेलो, ठीक आहे. सगळ्या गोष्टी आज जे घडलं माझ्याकडनं, ठीक आहे, मी थोडंसं प्रेडिक्ट केलं, ठीक आहे. आणि मी तो ट्रेड अजूनही माझा पोझिशनमध्ये होल्ड आहे आणि जे की नाही व्हायला पाहिजे. का तर मार्केटची कंडिशन आत्ता अशी आहे की जो वॉरचं हे सगळ्या गोष्टी आताच घडत आहे, ठीक आहे. त्या हिशोबाने जर बघितलं तर मार्केट अनकंडिशनल म्हणजे प्रेडिक्ट करू शकत नाही की मार्केट उद्या काय रिॲक्ट करेल, कोणालाच काय माहीत नाही, ठीक आहे. सो आज मार्केट जवळपास माझे जे लाईन्स आहेत ते थोडेसे इग्नोर करा बिकॉज ते काही स्ट्रॅटेजीनुसार ते लावलेले आहेत. सो ती स्ट्रॅटेजी मी नंतर कधी तुम्हाला सांगेलच, ठीक आहे. सो आज मार्केट जवळपास 518 पॉईंट्स खाली पडलं, ठीक आहे. 518 पॉईंट खाली पडलं. त्याच्यानंतर जवळपास तिथूनच मार्केट परत 595 पॉईंट्स वरती गेलं. म्हणजे जवळपास 500 पॉईंट आपण अप्रॉक्सली पकडू, एक साधारण 550 पॉईंट्स खाली पडलं आणि 550 पॉईंट्स अप, ठीक आहे. म्हणजे एका दिवसात रॅली जवळपास 1100 पॉईंटची, ठीक आहे. ओके, ठीक आहे. सेन्सेक्सचा आज एक्सपायरी होती, सगळ्या गोष्टी होत्या, मान्य सगळ्या गोष्टी झाल्या, ठीक आहे. आणि स्टॉक्सनी ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं आहे म्हणजे त्यासाठी काही चुका माझ्याकडनं घडल्या. माझा ट्रेड अजूनही पोझिशन्समध्ये आहे. मी तो तुम्हाला सगळा दाखवू शकत नाही, बट येस, मी पूर्ण ट्रेड तुम्हाला दाखवू नाही शकत. पण ती चूक झाली माझ्याकडनं, ती चूक कोणाकडनं नाही झाली पाहिजे, ठीक आहे. हां, बरोबर बोललो. तर ती चूक नाही झाली पाहिजे, ठीक आहे. हळूहळू गोष्टी तुम्हाला पण कळतील, ठीक आहे. आता जे ट्रेडर नाही आहेत, ठीक आहे, जे बिझनेस रिलेटेड काही गोष्टी जर माझा व्लॉग बघत असल्याने इथपर्यंत आलेत, एवढ्या अख्खा व्लॉग बघितल्यानंतर जर तुम्हाला कळालं असेल तर मी काय करतोय काय नाही, ठीक आहे. तर माझं असं म्हणणं आहे आज काय घडलं. आता आपण हे 3 गोष्टींवरती बोलूयात, ठीक आहे. ट्रेडिंगच्या रिलेटेड तर मी आत्ता तुम्हाला सांगितलं की निफ्टीने आज काय रिॲक्ट केलं आहे, कसं केलं आहे, ठीक आहे. तर ट्रेडिंग. दुसरी गोष्ट म्हणजे आज पूर्ण दिवसात काय घडलं, ठीक आहे, मीटिंग कशा झाल्या आणि आपल्याला नवीन ऑपॉर्च्युनिटी काय आल्यात, ठीक आहे, ह्या गोष्टी. आणि तिसरी अशी गोष्ट आहे जी आपल्या व्लॉगवरती एक्झॅक्टली काय जाणं गरजेचं आहे. नवीन आयडिया आहेत माझ्याकडं जे मी तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत मला, ठीक आहे. सो पहिलं म्हणजे ट्रेडिंग, ठीक आहे, निफ्टीचं आपलं झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेडिंगमध्ये आत्ता सध्या स्टॉक्स. सो माझं फक्त असं ओपिनियन राहील की मी तुम्हाला सांगू शकतो की कुठला स्टॉक काय करतो आहे आत्ता. TCS खूप डिमांडिंग आहे, ठीक आहे. TCS जर IT मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर TCS हा स्टॉक आत्ता सध्या 2019 इयर्स, ठीक आहे, बॅक जर गेलो आपण 2019मध्ये ज्या प्राईजला होता त्याच प्राईजला आत्ता आहे. म्हणजे तुम्हाला ॲज इट इज जर समजा तुम्ही आत्ता बाय केला तर तुम्हाला त्या प्राईजनुसार आत्ता मिळणार आहे,
ठीक आहे. म्हणजे जर समजा एखाद्याने 2019मध्ये जर तो शेअर्स घेतला असेल TCS, ठीक आहे, तो आत्ता कुठंच गेला नाही आहे, ठीक आहे, आणि तो तुम्हाला काही बोलू शकत नाही. सो तुम्हाला आत्ता जर बाय करायचं असेल तर करू शकता इफ यू वॉन्ट, ठीक आहे. जर तुम्ही ॲनालाइज केलं, तुम्ही फंडामेंटल्स चेक केल्या त्याच्या, ठीक आहे, पी रेशो असेल, बऱ्याच गोष्टी असतात फंडामेंटल. तुम्हाला जर अजून काही नॉलेज हवं असेल तर तुम्ही मला DM करू शकता किंवा मला व्हॉट्सअपवरती डायरेक्ट मेसेज जरी केला तरी चालेल, काही इश्यू नाही, ठीक आहे. सो इन डिटेल्स मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस, ठीक आहे. सो आपण स्टॉक मार्केटबद्दल आत्ता एवढंच बोलूयात. दुसरी गोष्ट कारण की बोलायला खूप आहे आणि मला आता व्लॉग एंड करायचा आहे. व्लॉग मी जास्त नाही बनवू शकत अजून, ठीक आहे, कारण की मी खूप जमलो आहे, ठीक आहे. सो दुसरी गोष्ट अशी आहे की आज काय घडलं, ठीक आहे. आज आपण ज्या फर्स्ट इव्हेंटला गेलो होतो, CP इव्हेंटला, तर मला तिथून कळालं की त्यांनी जवळपास 110 फ्लॅट्स आत्ता टोकन सेल आउट केलेले आहेत, ठीक आहे. 3 BHK संपलेले आहेत, 2 BHK अजूनही आहेत. बट मला असं वाटतं आहे की तुम्ही माझे जे व्हिडिओज जर बघितले, ठीक आहे, तर तुम्ही अजूनसुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहेत. जर तुम्हाला कोणाला इन्व्हेस्ट करायचे असतील इन रिअल एस्टेट फ्लॅट्समध्ये, तर उंडरी हा बेस्ट ऑप्शन आहे आत्ता सध्या, ठीक आहे. तिसरी गोष्ट, ठीक आहे, जी आहे व्लॉग्समध्ये मी सध्या ज्या गोष्टी देतोय, दाखवतोय, ठीक आहे. आता मला बऱ्याच जणांचे सजेशन्स आलेत जे की मला त्यातले मी कॅल्क्युलेट करून मी 3 ते 4 सजेशन्स मला असं वाटतं की ते करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे माईक, ठीक आहे. माईकचे मी जुगाड करतोय, होईल, लवकर येईल माझा माईक, ठीक आहे. थोडे दिवस अजून विदाऊट माईक तुम्ही, तरी पण मला असं वाटतं की ओके, असं वाईट नाही आहे माझा आवाज येतोय, ठीक आहे. आवाज माझा वाईट आहे मला असं वाटतं, बट ठीक आहे, सगळ्यांना त्यांचा आवाज वाईटच वाटतो. तर माईक हा ऑप्शन जो आहे तो मी करेल. हा माझा सेकंड व्लॉग आहे आणि मी इथंच थांबतो कारण की मी खूप बडबड केली आहे आणि मी खूप दमलो होता. सो आता मी झोपणार आहे मस्तपैकी अँड नेक्स्ट व्लॉगसाठी तयार राहा. ओके, थँक्यू सो मच. आणि प्लीज घराच्या बाहेर पडू नका, पुण्यातले जेवढे कोणी राहत असतील तेवढे, ठीक आहे, कारण की बाहेर कंडिशन खूप वाईट आहे. गुड नाईट, टेक केअर, बाय.